शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी विशाल राठोड। नेहमी मी टरबूजबद्दल आपल्याला व्हिडिओ आणि फोटोज देत असतो ग्रुपला। आज आपण एक नवीन पिकाच्या माहितीबद्दल आपण या फुलसावंगीच्या काळी टेंबी येथे आलेलो आहोत। दादांचा प्लॉट आहे, ढेमसाचा प्लॉट आहे, विजय व्हेरायटी आहे। दादांनी जवळपास 4 एकर लावलेलं आहे। काहीतरी वेगळं त्यांनी केलेलं आहे। आपल्या नेहमीच्या याच्यातून त्यांनी पहिले टरबूजची प्लॅनिंग केली, पण टरबूजची कॅन्सल करून त्यांनी ढेमचं लावले। आता त्यांचा 2.5 एकराचा आणखी प्लॅन आहे। याच्यात आपलीच एक त्यांना आम्ही नॅन्सीबद्दल काकडीबद्दल सांगितलेलं आहे। दादा एकवेळेस आपला परिचय सांगा। गजानन भीमराव भिमटे। गजानन भाऊ भीमराव भिमटे, राहणार काळी टेंबी ना। आपला मोबाईल नंबर सांगा। 92 84 40 5807। ओके, बरं आपण किती एकरामध्ये हे ढेमचं घेतलेले आहेत? जवळपास 4.5 पावणे 5 एकर आहे। 4.5 पावणे 5 एकर आहे ना। त्याच्यामध्ये आपली विजय व्हेरायटी किती एकरमध्ये आहे? विजय व्हेरायटी 3 एकरमध्ये। 3 एकरमध्ये शेतकरी मित्रांनो विजय व्हेरायटी आहे। त्यांना आपलं बियाणं उपलब्ध झालं नाही म्हणून दुसरी घ्यायचं काम घ्यायचं ते आम्ही सजेस्ट केलं त्यांना दुसरी घ्या म्हणून। बरं, एकंदरीत तुम्हाला विजय जे ढेमसा आहे हे कसे वाटत आहे? आता नेमकं यांची तोडा, क्वालिटी आणि समोर डिमांड, तिन्ही गोष्टी चांगल्या आहे। याला चमक आहे, मार्केटमध्ये मागणी बी चांगली आहे बरं। हो, नागपूरला आमचं ढेमू 10 मिनिटांनी गाडी खाली व्हायची। नागपूरला चालली ना गाडी आपली? 700 रुपये पन्नी। ओके, 1 नंबरचा माल। ओके, 700 रुपयानं डायरेक्ट गेली की गाडी 10 मिनिटात आपली थांबणच जाईल। हो ना। आणि ह्याची लागवड किती तारखेची केली होती आपण? 12 फेब्रुवारी। 12 फेब्रुवारी। त्याच्यानंतर किती दिवसांना सुरू झालं तोडायला? 12 फेब्रुवारी ते समजा मार्च 3 तारखेच्या तेवढ्या सुरू झालं ना तोडायला? 3 तारखेला समजा पहिला तोडा निघाला। 3 तारखेपासून 40-45 दिवसाच्या वर सोडतो। 40 दिवसाच्या वर 42-43 आपण 45 पकडू चलो। शेतकरी मित्रांनो 45 दिवसात तोडा सुरू झालेला आहे। एका दिवसाला तुम्हाला आपल्या याच्यात किती निघत आहे माल अंदाजे? एका दिवसात, कारण तुम्हाला काटा तर भेटतच आहे तिथं। हो, एका दिवसाच्या याच्यात 23-24 क्विंटल किंवा 22, हो समजा सरासरी 23-24 ची आहे। 23-24 क्विंटलची येईल सरासरी। ओके, 30 रुपये 35 रुपये भाव भेटायला। 25 पासून तर 35 रुपयापर्यंत। हो ना। ओके, आणि मला एक सांगा, याच्यात आपला आता खर्च किती झालेला आहे? शेतकऱ्यांना हे महत्वाचं आहे। खर्च जवळपास याच्यात मी साहेब आपला 2.5 लाख रुपये झाला। 2.5 लाख रुपये झाला। 2.5 लाख रुपये पावणे 5 एकर, 4.5 पावणे 5 एकर असं। ओके, आतापर्यंत तेवढा वसूल झालेला आहे? हो, सगळे निघाले। आणखी हे किती दिवस चालेल बरं तुम्हाला अंदाजे जवळपास मेच्या 10 तारखेपर्यंत चालायला पाहिजे ना? म्हणजे आणखी 1 महिना समजा। 1 महिना म्हणजे जवळपास शेतकरी मित्रांनो बघा, 1.5 महिना ह्या व्हेरायटीचं हेच असते की 1.5 महिन्यापर्यंत जर चालली ना तर पैसा पूर्ण वसूल होऊन जाते, बरोबर? याच्यापेक्षा जास्त वसूल होते। तर बघा शेतकरी मित्रांनो, गजानन भाऊ भिमटे आहे, त्यांचं ढेमसाचा प्लॉट आहे। काहीतरी वेगळं केलेलं आहे त्यांनी या क्षेत्रामध्ये। आणखी आपल्या विजय व्हेरायटीला डिमांड आहे, त्यांची स्वतः 2.5 एकराची डिमांड आहे, पण त्यांना बियाणं भेटत नाही आहे। हे बघा आपलं हे बियाणं, आपल्या विजय व्हेरायटीचं फळ बघा, इकडे दाखवा। याला चमक बघा आणि काटा बघा, याला काटा चांगला असते ना? काटेरी चांगलं थांबत नाही। 10 मिनिटात रात्री 2ला आपली गाडी खाली राहिली ना। ओके, चमक खात ते जे हे दुसरी व्हेरायटी आहे की नाही आपली, त्याच्यापेक्षा याला चांगला आहे ना। फळे बिन लागेल। ओके, हे बघा लाग दाखवत आहे, काही थोडं राहिलेलं आहे। हे बघा सेटिंग चालूच आहे। हे बघा फुलाची सिरीज, हे बघा आता सिरीज सुरू झालेली आहे। परत आणखी 2 दिवसात हे तोडायला येते। हे उद्या तोडा लागते आहे ना? ओके, ते बघा एकंदरीत शेतकऱ्यांना, तुम्हाला आता शेतकऱ्यांचे फोन येत आहेत दादा, बरोबर? हो, बरोबर। काय म्हणत आहेत शेतकरी नेमकं? विचारत आहे कशी काय व्हेरायटी काय नाही, आम्ही आता आपल्याला सांगत लागेल ना, फसवता कसं? नाही बरोबर, चांगली आहे तर चांगलीच म्हणा लागेल, नाही आहे तर नाहीच आहे। बरोबर आहे की नाही? बरोबर। आणि आता आपली ट्रीटमेंट कोणाकडून आहे इथं? वीर साहेब ना, आपले शिल्पा कृषी केंद्र। चांगली ट्रीटमेंट आहे सध्या तरी। ओके, तर शेतकरी मित्रांनो बघू शकता, असेच काहीतरी नवीन व्हिडिओ आम्ही बनवत आहोत। आता शेतकऱ्यांना काहीतरी नवीन वेगळं देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे। मी विशाल राठोड, सीमॉन सीडचा प्रतिनिधी आहे। आपले टरबूज, भाजीपाला, कपाशी, कोणत्याही पिकाबद्दल जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर माझा संपर्क घ्या। 84 21 27 28 61 या नंबरवर तुम्ही कॉल करा। जसं भिमटे भाऊनी आम्हाला कॉल करून सांगितलं, त्यांना आम्ही सजेस्ट केलं। आज त्यांचा जवळपास फायदा झालेला आहे। शेवटी बघू आपण ह्या 4 एकरमध्ये त्यांना किती पैसे उरलेत आणि त्यांचा लॉस तोटा काय जे आहे ते आपण शेवटी बघू, बरोबर? तर शेतकऱ्यांनी पुढच्या वेळेस आपण आता जेव्हा घेऊ
तेव्हा विजय व्हेरायटी लावायला पाहिजे ना. हा पाहिजे ना. विजय चांगली आहे ना? चांगली आहे ना. आम्ही लावणार आहोत स्वतःसाठी. हो हो पण भेटणं झाली ना. भेटेना झाली. हा. सध्या शॉर्टेज आहे बियाण्याचं. चालते तर ओके, धन्यवाद मित्र.